पटलेन सर्वविदुषा स्वान्ताहारी सदा श्रीरामदासो गुरुर्मावार्तते अन्तरित्वावसाने दासोदासि बोधवाहे परिपापविप्रेमदासा नारदया सद्गुरुरामदासा ब्रह्मानन्दं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मातीतं गगनसदृशं ब्रह्मस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वදී साक्षिभूतं भावातीतं विपुलरहितं सद्गुरुं तं नमामि ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म श्रीरामेण प्रीयतां देवो भगवान् जानकीपते अस्माकं कुलदैवतं प्रभुभावता श्रीराम समर्थ दशक 17वा समास पहिला प्रकृती पुरुष देव बलात्कार नाम श्रीराम समर्थ श्रीराम श्रीचरणी चंचल आत्मा परमात्मा साक्षी ज्ञानात्मा शरणेश्वर श्रीराम शुद्ध सत्व महत्त्व परीक्षे जामता साधु श्रीराम ब्रह्मा विष्णु महेश्वरो नानापिंडी जीवेश्वरो यासी भासती प्राणिमात्रो लानथोर श्रीराम देवे देवळा मध्ये बैसला न बदता मारितो देहाला त्याच्या बेने दयाला बदती लोक श्रीराम देवेशी भजन चुकले येते तेव्हा पच्छाडिले आवडीने बसू लागले सकळ लोक श्रीराम तेव्हा अक्षपिले येते तत्काळची दिले त्रैलोक्य बसू लागले येणे प्रकारे श्रीराम आता विषयाचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध ऐसे न करिता सत्य रोग होते श्रीराम सांगून जातो श्रीराम जातो तो पळू येईना कोणास ठाऊके होईना देवे विना कोणास देव श्रीराम देव पाहावया काढणे देवळे लाजती पाहणे कुठेतरी देवळाच्या गुणी देव प्रगटे श्रीराम देवळे म्हणजे नाना शरीरे येथे राहते जीवेश्वरे नाना शरीरे नाना प्रकारे अनंत वेदे श्रीराम चालती बोलती देवळे त्यामध्ये राहिले राहुळे जितके देवळे तितके सगळे कळली पाहिजे श्रीराम मत्स्यकृम वराह देवळे भूगोळ धरेला सर्व काळे निर्मळे किती श्रीराम कित्येक देवळी सौख्य पाहे भरता उगे सिंधाये परिते सर्व काळ नराये शाश्वत श्रीराम शाश्वताचा मस्तक मणी तयाची एवढी करणी दिसेना तरी काय झाले धनी तयाशीच म्हणावे श्रीराम उन्मुख होता अभेद विमुख होता उदंड ठेव सकळाचे मूळ दिसेना भव्य भारी आणि भासेना निमिषेक वसेना एके ठाई श्रीराम आईसा आकाद परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा तुझे लीला सर्वोत्तमा तुझ जानसी श्रीराम संसारा आदियाचे सार्थक जेणे नित्यानित्य इहे लोकानी परलोक दोन्ही सांगिले श्रीराम
म्हणून योगी योग नाही तो योगी योगी तो योगी योग बरे श्रीराम आल्याची महिमा ऐशी जे सन्मार्ग लावी लोकाशी होणारा सदा हृदयाशी बुडवणे दावे श्रीराम स्थूल सूक्ष्म तत्वधारा पिंड ब्रह्मांडाचा निवारा रचित पायाचा दोरा मंडळी श्रीराम वेदांतीचे पंचीकरण मध्ये विवेकी असती धन्यकायाची संतती सर्व मात्रे पावती प्राणी मात्र श्रीराम सत्संगाने शास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण नाना सत्संगाने उत्तम गुण परोपकाराचे श्रीराम हे सत्कीर्तीचे पुरुष हे परमेश्वराचे अंश धर्म स्थापनेचा आवेश तेथेची वशे श्रीराम विशेष सारा सार विचार संग त्यागे निरंतर होऊन गेले श्रीराम समर्थ दशक 17वा समास पहिला प्रकृती पुरुष किंवा देव बलात्कार नाम असं या समासाचं नाव आहे. आज सगळी वानर सेना पण आलेली आहे महाराज. निश्चल ब्रह्मी चंचल आत्मा सकला परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा शिलगुण ऐश्वर्य. देव म्हणजे काय आहे तर देव म्हणजे त्या ठिकाणी शाश्वत आत्मा साक्षी त्याला चैतन्य त्यालाच परमात्मा आणि त्याला शिलगुण ऐश्वर्यशाली त्याला म्हटलेले जातं. तर जो आत्मा असतो तो त्या ठिकाणी शाश्वत असतो साक्षी असतो ज्ञानात्मा असतो आणि तो चैतन्य स्वरूप त्या ठिकाणी असतो. त्याचं स्वरूप वर्णन करत असताना आनंद अद्वय नित्य निरामय आणि जे का निज ध्येय योगी याचे त्याचं स्वरूप लक्षण तटस्थ लक्षण त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय हे त्याचं मुख्य लक्षण आहे आणि जेव्हा तो अवतार धारण करतो हे त्याचं उपलक्षण आहे. कारण मुख्य लक्षण कधी बिघडत नाही आणि उपलक्षण त्या ठिकाणी ते चलायमान असतं. उपलक्षण म्हणजे त्या ठिकाणी सगुण साकार परमात्मा आणि मुख्य लक्षण म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. मुख्य लक्षण म्हणजे सोनं आणि उपलक्षण म्हणजे अलंकार. सोन्याची केलेली अंगठी म्हणजे उपलक्षण, सोन्याचं केलेलं झुंबर उपलक्षण, सोन्याचं केलेली पाटल्या उपलक्षण, केलेलं लाकीड उपलक्षण. कारण उपलक्षण हे मोडल्या जातं पुन्हा त्याचं दुसरं काहीतरी घडल्या जातं. एखाद्याला अंगठी मोडून दुसरं काहीतरी करायचं तो करू शकतो परंतु जे सोनं असतं त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. तसं देवाचे दोन स्वरूप आहेत त्या ठिकाणी असणारे दोन देवाचं त्या ठिकाणी दोन रूप आहे. एक निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि दुसरा सगुण साकार